1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेला गूळ पाव वाटी, गोडाचा पदार्थ असला तरी पाव चमचा, चवीनुसार मीठ, 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने रवा, 1 चमचा सुंठ पावडर, 2 चमचे मोहनासाठी तेल घेतलेलं आहे. गॅसवर एक पॅन ठेवून पाव वाटी गूळ, पाव वाटी पाणी टाकून गूळ आपण मेल्ट करून घेणार आहोत. तेल आपण गरम करून घेणार आहोत. आणि आता परातीमध्ये मी इथं गव्हाचं पीठ, बेसन पीठ, बारीक रवा, मीठ, सुंठ पावडर टाकून आपण कडकडीत असं गरम केलेलं तेल टाकून गुळाच्या पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ घट्ट झालेलं आहे, तर आपण थोडं पाणी टाकून हे मऊसर असं मळून घेऊया. मळलेल्या पिठाचा एक गोळा काढून जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. लाटलेल्या पोळीचे आपण डब्याचं झाकण घेऊन एकसारख्या कडाकण्या तयार करून घेऊया. आणि लोखंडी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण छान अशा क्रिस्पी या कडकण्या तळून घेणार आहोत. आपल्या गुळाच्या कडकण्या